आज मुलांसाठी ना मी पनीर बिर्याणी बनवते। पनीर तळून घेते आता इथे कढईमध्ये। हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, नमस्कार। मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आजचा व्हिडिओ तुम्हाला 8 सप्टेंबरचा येतोय। बाप्पा बसले ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पूजा लवकर उठली, कारण तिला बाप्पांसाठी मोदक बनवायचे होते। आदल्या दिवशी आम्हाला मोदक बनवायलाच वेळ भेटला नाही आणि पूजा आज ना मस्त तळणीचे मोदक बनवते। रात्री ती ना उशिरात झोपली तरी पण ती बोलली की मी बाप्पांसाठी मोदक माझ्याच हाताने बनवणार, त्यामुळे तिने मला कशालाही हात लावू दिला नाही। स्वतःच सर्व काही उठून तयारी केली। आंघोळ झालेली होती तिची आणि आज पूजा ना खूप लवकर उठली, 6-6:30लाच उठली, नाहीतर एरवी ती ना 7:30 पावणे 8ला उठत असते, कारण रात्री उशिरात झोपते ना। पण तिचा हट्टच होता की बाप्पांना स्वतःच्याच हाताने मोदक बनवायचे। तर तिने काय केलं, सुकं खोबरं आहे ना ते किसून घेतलं 2 वाट्या आणि 1 वाटी गूळ घेतला। आणि मी झोपलेली होती कारण मी लवकर काही उठली नाही, पण ती खूप लवकर उठली होती। तिने सर्व तयारी केली। त्यानंतर मग मी उठली तर बघितलं तिने सुकं खोबरं किसून घेतलं। नारळ पण होतं घरामध्ये, पण तिला ते काही माहीत नव्हतं, त्यामुळे तिने सुकं खोबरं वापरलं। 2 चमचे तुपामध्ये खोबरं थोडंसं हलकंसं भाजून घेतलं, त्यामध्ये गूळ घातला आणि बारीक केलेले ड्रायफ्रूट घातले, अर्धा चमचा वेलची पूड पण टाकली। हे सर्व काही टाकल्यानंतर तिने चांगलं मिक्स करून घेतलं, पण मिश्रण ना असं एकजीव होत नव्हतं। मंद आचेवरतीच तिने हे सर्व काही छान असं परतलं होतं। त्यानंतर मग मी तिला ना थोडंसं अर्धा कप दूध त्यामध्ये टाकायला सांगितलं, कारण सुकं खोबरं असल्यामुळे त्याला ओलसरपणा नव्हता आणि गूळ आणि खोबरं जास्त वेळ जर परतलं तर ते नंतर कडक होतं, सारण बिघडलं असतं। पण थोडंसं दूध वापरल्यामुळे ना मिश्रण सर्व काही एकजीव झालं आणि सारण पण एकदम मौसूद झालं। सारणाचा वास पण खूप छान येत होता। सुकं खोबरं जरी तुम्ही वापरलं ना मोदकासाठी तरी त्यामध्ये ना असं थोडंसं दूध ॲड करा, म्हणजे खरंच खूप छान मस्त सारण होईल। मोदक पण खूप भारी झाले होते। आता हे मिश्रण छान असं मंद गॅसवरती पूजाने परतलं, त्यानंतर शेगडी बंद करून टाकली आणि सारण थंड होऊ द्यायचं। त्यानंतर गव्हाची कणिक पण भिजवलेली होती पूजाने आधीच, तर पारी लाटून घेतली, पातळ पारी लाटून घेतली तिने, कारण पारी जर पातळ लाटली ना तर मोदक आहे ना खूप छान मस्त असे खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात। पूजाला पण खूप छान मोदक बनवता येतात। घरामध्ये मोदक बनवायचे असले ना तर तिला मी सर्व काही तयारी करून द्यायची, तीच मस्त कळीदार मोदक बनवायची, त्यामुळे तिला ना प्रॅक्टिस पण झाली आहे। एकदम मस्त असे तिने मोठे मोठे मोदक बनवले गणपती बाप्पांसाठी, ते पण छान असे कळीदार। तर सर्व काही ती आता मोदक बनवत होती, मला मोदकसुद्धा बनवू दिली नाही तिने स्वतःच सर्व काही मोदक बनवले। वाटतंय मला मोठ्या प्लेटमध्ये 21 मोदक आणि छोट्या प्लेटमध्ये 11 मोदक बनवले होते पूजाने। सकाळी सकाळी टीव्हीवरती ना आम्ही रोज गणपती बाप्पांची गाणी लावून देत असतो। सगळ्यांना शुभ सकाळ। आज मी सकाळी सकाळी मस्त गणपती बाप्पांसाठी मोदक बनवले, या घरी आमच्या मोदक खायला। अजून 21 मोदक बनवले मी एक्स्ट्रा, घरामध्ये 11 बनवले आणि अजून 21 बनवलेले आहेत। हॉस्पिटलमध्ये पण गणपतीची स्थापना झाली आहे आणि काल मी नव्हती, काल मी सुट्टी घेतली होती, म्हणून मी आज सकाळी
मोदक बनवून आता गणपती बाप्पाला घेऊन चालली हॉस्पिटलमध्ये सुद्धा. तिथे सगळ्यांना मोदक वाटेल आणि आरती वगैरे पण करू आम्ही. तुमच्यासोबत शेअर नाही करता येणार मला, पण मी तुम्हाला सांगते. बरं बरं, भरून घे एका डब्यात आता मोठ्या. पप्पा आज हे वॉशिंग मशीन पण लावून देणार आहे आम्ही. आणलंय 2 दिवस झाले तसंच आहे. मोदक घेते ना. हा मला पण पेढ्याचा आणि हा माझ्या हातचा. येऊ. काल आपल्या नवीन बाप्पांची स्थापना झाली. कालचा व्हिडिओ पण खूप साऱ्या ताईंना आवडला आणि बाप्पा तर खूप आवडले. तसे तर बाप्पा प्रत्येक रूपामध्ये सुंदरच दिसतात. आधीच्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि ही मूर्ती सेमच आहे, फक्त थोडासा चेहऱ्यामध्ये बदल आहे. तर ह्या बाप्पांचे डोळे ना खूप असली वाटतात, म्हणजे एकदम खरेखुरे जणू बाप्पा आपल्याकडे बघताच आहे असंच वाटतं. आधीचे बाप्पा तर मला लकीच होते, पण हे बाप्पासुद्धा मला तेवढेच लकी असणार आहे. आता दुपार झालेली होती आणि आमचे ना वॉशिंग मशीन तर येऊन 2 दिवस झाले होते, पण ते फिटिंग करणारे काही आलेले नव्हते, कारण त्यांच्याही घरी गणपती बाप्पांची स्थापना होती. तर मी पण त्यांना जास्त फोर्स केला नाही, म्हटलं निवांत आपण वॉशिंग मशीन बसून घेऊ. तर आता ते आले आणि ओपन केलंय. तर बघू शकता तुम्ही, LG कंपनीचीच घेतली आणि खूप साऱ्या ताईने मला छान छान कमेंट्स पण केल्या होत्या. IFBची पण मशीन मी तिथे विचारली, पण ते बोलले की तिला जरा सर्व्हिसिंगला आहे ना सिन्नरमध्ये प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मग मी ही घेतली. ही पण छान आहे. तर याबद्दल पण खूप साऱ्या ताईंनी मला आहे ना छान छान माहिती सांगितली होती, त्यामुळे मग मी हीच घेतली. आता शॉपचे कारागीर आलेले होते, तर मशीन फिट करायची होती मागे बेडरूममध्ये, कारण तिथे बाथरूम शेजारीचे ना नळ फिटिंग वगैरे सर्व काही आम्ही केली. आधी ना मशीन ठेवायला जागाच नव्हती, त्यामुळे आम्ही थोडीशी तोडफोड केली. तर बेडरूममध्ये ना एका कोपऱ्यामध्ये जिथे तुम्हाला सिमेंट वगैरे लावलेलं दिसतंय ना, तर त्या ठिकाणी ना बेसिंग होतं, मोठं बेसिंग काढलेलं होतं आम्ही. खाली पाण्याची मोटर पण आहे त्या ठिकाणी. तर ते सर्व काही तोडलं आणि इथे आता जागा केली आहे मशीन ठेवायला. तर त्या ठिकाणी पाईपलाईन वगैरे सर्व काही नवीनच टाकलेलं आहे. कॉक ऑन करायचा. कॉक ऑन केल्यानंतर पॉवर ऑनचं बटन दिलेलं आहे, पॉवर ऑन करायचं. पॉवर ऑन केल्यानंतर असं इंडिकेटर लागेल त्याच्यामध्ये. आता जसं तुम्ही प्रॉब्लेम सेट कराल, जसं कॉटन प्लस कॉटन मध्ये फक्त कॉटनचेच कपडे धुतले जातात, ठीक आहे. जसं टर्बो वॉश, त्यानंतर मिक्स, त्यानंतर इझी केअर, सायलेंट वॉश, एलर्जी केअर. एलर्जी केअर म्हणजे काय, मेडिकलचे कपडे असतात ना दवाखान्याचे वगैरे, ते डेलिकेट दिलेले आहे. त्यानंतर हँड वॉश, स्पोर्टवेअर, स्पोर्टचे कपडे असतात. स्पीड 14 म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 14 मिनिटांमध्ये कपडे धुवून निघतील, ठीक आहे. टप क्लीन दिले म्हणजे मशीन एकदा वर्षातून 6 महिन्यातून एकदा आपल्याला हे करावं लागतं, पूर्ण क्लीन करावं लागतं. बोरचं पाणी वगैरे असेल तर त्यासाठी ती बाहेर पावडर मिळते ना एक मार्केटमध्ये, ती पावडर टाकून तुम्ही ते टप क्लीन करू शकता. रेग्युलर तुम्हाला इझी केअर वरती धुवायचे. रेग्युलर कशावरती धुवायचे, इझी केअर. जिकडे आपण फंक्शन बदलू तिकडे लाईट बदलते बघा. रेग्युलर पण तुम्ही याच्यावरतीच धुवायचे. मिक्स मध्ये काय राहतं, सगळे कपडे राहतात ना, जीन्स, बेडशीट, तुमचे टॉवेल वगैरे सर्व, म्हणजे जे रेग्युलर मिक्स कपडे असतात आपले वैयक्तिक सेपरेट धुवायचे नाही. आता सेपरेट ऑप्शन पण दिलं नाही तर, कॉटन, डेलिकेट, मग मिक्स वरती सगळे कपडे चालतील. पण रेग्युलर तुम्हाला इझी केअर वरती धुवायचे. इझी केअर वरती लावल्यावरती 3 प्रोग्राम लागला बघा, वॉश, रिन्स, स्पिन. वॉश म्हणजे भिजवणं, रिन्स म्हणजे पिणं, स्पिन म्हणजे सुकवणं. हे सर्व फुल ऑटोमॅटिक मशीन आहे, याला कुठल्याही प्रकारे कुठं तुम्हाला हात लावायची गरज नाहीये. पॉवर ऑन केलं, पुन्हा तुम्ही याच्यावरती आले इझी केअर वरती, ओके करून स्टार्ट करून द्यायचं. टाका कपडे. सगळ्यात महत्वाचं, एकदा कपडे टाकल्यानंतर हा डोर उघडत नाही का, मशीन फ्रंट लोडचं आहे. जो तुमचा प्रोग्राम स्टार्ट होणार, जो टायमिंग येणार त्या टायमिंग नंतर 3 मिनिटांनी तुमचा डोर उघडतो. टाका कपडे. आता कपडे टाकताना मोकळे करून टाकायचे आणि कलरचे वगैरे नाही सेपरेटच धुवायचे. आणि काही साडीला टिकली वगैरे राहती ते सेपरेट धुवायचे. ते त्याचं काय, त्याला काही ऑप्शनच नाही. सेपरेट म्हणजे समजा आता याची थोडीशी निघणारच थोडंसं. स्पार्कलला काय अडचण नाही. आता मी जसे कपडे घातले नाही टिकल्या, त्याला काही नाही. ह्या टिकला आहे ना अशा, नाही त्याला काय अडचण नाही. फक्त कलर सोडणारे वगैरे कपडे सेपरेटच धुवायचे. सध्या पुरते बस झाले. सध्या बस झाले. फक्त कपडे टाकताना याची काळजी घ्यायची, हे कपडे ड्रम वरती आले, बरोबरती नाही आले पाहिजे. कोणत्या रबर वरती, याच्या आहे ना आतमध्ये पॅकिंग वरची, याच्यावरती नाही आले पाहिजे. याला ग्लास दिलेली, हे ग्लास ते लोटलंच जातं, पण याच्यावरती नेऊन द्यायचे नाही कपडे, ठीक आहे. आता आपण याच्यावरती प्रोग्राम सेट करून इझी केअर वरती प्रोग्राम सेट करून किंवा मिक्स वरती जर लावलं
तर इथं स्टार्टचं बटन दिलेलं आहे. स्टार्ट दाबलं की पहिले तुमच्या कपड्यांचं वजन सेट करेल, त्याचा टायमिंग येईल. तिन्ही प्रोसेस तुमच्या जे दिलेल्या टायमिंग मध्ये प्रोसेस पूर्ण होतील. 2 ऑप्शन आहे, तिथं पावडर टाकण्यासाठी आणि इकडे लिक्विड टाकण्यासाठी. तुम्ही इकडे लिक्विड टाकलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. मग कंपनीने काय दिलेलं आहे इकडे लिक्विडचं, इकडनं लिक्विड थोडंसं स्लोप असल्यामुळे पटकन निघून जातं आणि पावडर इकडे पाण्याच्या प्रेशरने निघून जाते. तुम्ही रेग्युलरची पावडर वापरते टाकली तरी चालेल. 1 तास 7 मिनिटं, 1 तास 60 मिनिटांमध्ये तुमच्या आता इंडिकेटर ब्लिंक करते वॉशवरती. वॉश पहिले वॉश होईल, नंतर रिन्स होईल आणि स्पिन होईल. भिजवणं, पिळणं, सुकवणं या तिन्ही क्रियाला तुम्हाला 1 तास 7 मिनिटं लागतील. 1 तास 1 तास 7 एवढा कपड्यांना. हा, आता 1 तास 60 मिनिटांमध्ये ना तुमच्या ते कंटिन्यू कपडेच धुवाला असं नाहीये. त्याच्यामध्ये 20 एक मिनिटं तुमच्या वॉश मध्ये जाणार आहे, 20 एक मिनिटं तुमच्या सिरिंज मध्ये जाणार आहे, 20 एक मिनिटं तुमच्या स्पिन मध्ये जाणार आहे. या पद्धतीने ते टायमिंग सेट करतं. फ्रंट लोडचा वॉशिंग मशीन आहे, फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. 9 किलोचं वॉशिंग मशीन आहे. याच्यामध्ये 400 RPM ते 1200 RPM पर्यंत कपडे धुतले जातात. आता जसं ते प्रोग्राम सेट करेल त्यानुसार ते RPM सेट करतं. एका मिनिटामध्ये 1000 RPM म्हणजे एका मिनिटामध्ये तुमचं ते मशीन 1000 वेळेस राऊंड होणार आहे. जसं तुम्ही पूर्वी कपडे धुवायचा त्या टाईप मध्ये ते कपडे धुतले जातात. चला, आता आपलं वॉशिंग मशीन घरी आलेलं आहे. खूप साऱ्या ताईंना बघायचं होतं ना मी कोणत्या कंपनीचं घेतले, तर LG कंपनीचंच घेतलेलं आहे. आणि या भाऊने खूप सारी माहिती पण सांगितली मला, कारण याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं ना. कपडे वगैरे टाकून बघितले, आता मी टायमिंग वगैरे लावून दिलेला आहे. कपडे टाकून कुठे बाहेर जरी गेली मी मार्केटमध्ये तरी ते ऑटोमॅटिक बंद होणार आणि कपडे सुकवले पण जातील याच्यामध्ये. तर बऱ्याच त्यांना माहिती आहेच वॉशिंग मशीन बद्दल, पण म्हटलं चला. तर इथेच ठेवलंय आम्ही बेडरूम मध्ये, कारण इथे पहिले ना बेसिंग होतं ते काढलं आम्ही, कारण ठेवायला जागा नव्हती. म्हणून इतक्या दिवस आहे ना मी हे मशीन आणत नव्हते, कारण त्याला ठेवण्यासाठी मला पहिले इथे जागा करायची होती. पाईपलाईन वगैरे केली, प्लंबरला बोलून आम्ही कालच केलं हे सर्व काही. तर इथे आता ठेवलंय, व्यवस्थित वाटतंय. आता 4-4:30 वाजले होते आणि इथे मी सर्व काही भाजीपाला घेऊन बसलेली आहे, कारण हा सर्व भाजीपाला मला राहुलने आणि त्याच्या फ्रेंडने आणून दिला. कारण मंडळाच्या मुलांसाठी बिर्याणी बनवायची होती, पनीर बिर्याणी. मुलांना स्वतःच्या हातानेच बनवत होते, पण मग मीच बोलली मुलांना की मी बनवून देते, तुम्ही सर्व काही भाज्या आणून द्या. म्हणून मुलांनी सर्व काही तयारी केली. राहुल पण मला मदत करतोय, तर त्याला बोलली मी तू पनीरचे काप करून दे. तुम्ही त्या दिवशी बघितलं ना आमच्या गल्लीमध्येच मंडळाचा गणपती बाप्पा पिकअपमध्ये आणलेला होता, तर त्या मुलांसाठीच ही सर्व काही बिर्याणीची तयारी चालू आहे माझी. राहुल सारखेच मुलं आहे, तर 15 मुलांसाठी करायची होती. तर राहुलने सर्व काही साहित्य मला आणून दिलं. मुलांनी सर्व कॉन्ट्री काढूनच बाजार केलेला होता हा सर्व काही. आणि मी गाजर वगैरे साळून घेते, कारण बिर्याणीची खूप सारी तयारी करावी लागते. व्हेज बिर्याणीला सर्वच भाज्या पण लागतात, पण पनीर जास्त घालायचं होतं बिर्याणीमध्ये. आता इथे मी राईस पण छान मस्त असा बॉईल करून घेतला अर्धवट. तर बासमतीच तांदूळ आणलेला होता मुलांनी, खूप छान मस्त मोकळा झालेला आहे. तर तो सर्व काही आता चाळणीने उपसून घेते. मोठ्याच पातेल्यामध्ये मी इथे बासमती तांदूळीना शिजवून घेतला आणि परातमध्येच काढून घेतला. तर भाज्या सर्व काही कट करून घेतलेल्या होत्या मी. बिर्याणी करायची म्हटलं ना खूप सारे भांडे निघतात, खूप सारा पसारा होतो, पण तेवढी टेस्टी पण होते व्हेज बिर्याणी. सर्व भाज्या कट करून घेतल्या. 1.5 किलो बासमती तांदूळ आणलेला होता मुलाने, तर 1.5 किलोच्या प्रमाणामध्येच सर्व काही तयारी मी केलेली होती. आता व्हेज बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला काही डिटेलमध्ये इथे दाखवत नाही आहे, कारण आपल्या किचन चॅनेलवरती पण आहे आणि शॉर्टवरती रील पण केलेली आहे मी. मुलांनी 3 पाउच बिर्याणी मसाला पण आणलेला होता आणि माझ्याकडे खडे मसाले पण होते घरामध्ये, ते पण मी टाकले बिर्याणीमध्ये. तर खूप छान मस्त झाली होती ही व्हेज बिर्याणी. झालं का नाही? करते. किती वेळ अजून? आता फक्त भाज्या आहे ना अर्धवट शिजवून घेते मी. आज मुलांसाठी आहे ना मी पनीर बिर्याणी बनवते. पनीर तळून घेते आता इथे कढईमध्ये. 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये बासमती तांदळाची व्हेज बिर्याणी बनवते मी. तर 15 मुलांसाठी, म्हणजे तुम्ही 1 किलो जर बनवली तर त्यामध्ये 10 व्यक्ती जेवू शकता. तर प्रमाण सांगते तुम्हाला जर कोणाला बनवायची असली घरात तर. आणि त्यासाठी भाज्या पण सर्व काही 250-250 ग्रॅम घ्यायच्या. तर सर्व भाज्या मी आता पातेल्यामध्ये टाकलेल्या आहे. थोड्याशा भाज्या तुम्ही कमी जास्त पण करू शकता. राहुल रेसिपी शूट करतोय, कारण शॉर्टवरती ना रील पण टाकायची आहे ना, तर तेव्हा तुम्ही नक्की रेसिपी बघा. तर चला आता सर्व काही भाज्या मी पातेल्यामध्ये टाकल्या आहे. भाज्यांना खूप जास्त शिजवायचं पण नाही, हाय फ्लेमवरतीच भाज्या आहे ना परतायच्या तेलामध्ये मसाल्यामध्ये अर्धवट. त्यानंतर त्यावरती लगेच राईस टाकायचा. तर या ठिकाणी मी सर्व काहीचे थर लावते. भाज्या थोड्याशा मी तळाला ठेवल्या आहे, सेंटरला पण टाकल्या आहे आणि वरती पण टाकते.
तर असे थर लावल्यामुळे ना बिर्याणी खूप छान मस्त होते. आता यावरती तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही फूड कलर पण टाकू शकता, ऑरेंज, ग्रीन आणि असाही पण खाऊ शकता. तर खरंच खूप भारी झाली होती ही व्हेज बिर्याणी पण म्हणू शकतो आपण आणि हिला पनीर बिर्याणी पण म्हणा, कारण पनीर खूप जास्त यामध्ये मी टाकलेले आहे. तर मुलांना पनीर आवडतात ना, त्यामुळे मग पनीरची क्वांटिटी वाढवलेली भाज्यांपेक्षा जास्त. आणि अशा प्रकारे आता ही व्हेज बिर्याणी आपल्याला 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती ना वाफू द्यायची आहे. सर्वात वरती तळलेला कांदा टाकायचा, कांदा छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा. काजू पण हलकेसे क्रिस्पी करायचे, तेही टाकायचे आणि पनीर पण तळून घ्यायचं. आता हे सर्व टाकल्यानंतर यावरती तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तर तो टाका. मी ऑरेंज कलर टाकला आहे थोडाफार पाण्यामध्ये मिसळून आणि कोथिंबीर टाकली बारीक कापून. आता याला ना झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं वाफू द्यायचं. मुलांनी असंच पातेलं नेलं होतं खायला, तर खूप भारी झाली होती. मुलांनी बाहेरच ही बिर्याणी नेली आणि एकत्र बसून सर्वांनी खाल्ली. त्यानंतर मग मला सर्व काही हा पसारा आवरायचा होता, कारण बिर्याणी केली पण खूप सारे भांडे निघाले होते. सर्व काही भांडे घासून घेतली, किचन ओटा एक क्लीन करून घेतला, शेगडी पण पुसून घेतली. पण हे सर्व काही करण्यात वेगळाच आनंद असतो. मुलांना छान मस्त आवडली, त्यातच मला खूप आनंद आहे. आता चला इथेच व्हिडिओची एंडिंग करते. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. परत उद्याच्या नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.